योद्धा न्यूज चॅनल। अवैध वाहतूक आणि पोलिसांची वसुली। चाकणमध्ये 24 फेब्रुवारीला आम आदमी पार्टी छेडणार तीव्र आंदोलन। चाकण, नारायण सूर्यवंशी। चाकण बाजारपेठेत बाहेरील प्रवाशांच्या गाड्यांवर होणारी बेकायदेशीर दंडात्मक कारवाई आणि तालुक्यात फोफावलेली अवैध प्रवासी वाहतूक या विरोधात आम आदमी पार्टी खेड तालुका आता आक्रमक झालीये। प्रशासनाच्या या मनमानी कारभाराचा आणि सुरू असलेल्या कथित हप्तेखोरीचा निषेध करण्यासाठी 24 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता तळेगाव चौक चाकण येथील ट्रॅफिक चौकीसमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पक्षानं दिलाय। मुख्य मुद्दे आणि मागण्या: पाहुण्यांची लूट थांबवा, पार्किंगच्या नियमांची माहिती नसणाऱ्या बाहेरून आलेल्या नागरिकांवर 5 मिनिटात दंडात्मक कारवाई करणं बंद करावे, हप्तेखोरीचा आरोप, रिक्षा, इको व इतर अवैध वाहतूकदारांकडून दरमहा 200 ते 600 रुपये हप्ता घेतला जात असल्याचा गंभीर आरोप आपने केलाय। एसीबी चौकशीची मागणी: भ्रष्ट पोलीस कर्मचाऱ्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे। अवैध वाहतुकीवर कारवाई: क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरणाऱ्या आणि विनापरवाना चालणाऱ्या गाड्या त्वरित जप्त कराव्यात। आपचे तालुका अध्यक्ष स्वप्नील उद्धव गायकवाड यांनी चाकण पोलीस निरीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन दिले असून मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे।